दरम्यान विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी फडणवीस आष्टीमध्ये येत आहेत। फडणवीसांच्या आष्टी दौऱ्याचा आढावा घेतलाय गोविंद शेळके यांनी। आज देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकाच व्यासपीठावरती येणार आहेत आणि त्यामुळे या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं, पण आज त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन असल्यामुळे ते या कार्यक्रमाला अनुपस्थित असतील अशी माहिती आहे। खुंटेपळ तलावाच्या बोगदा आणि पाईपलाईनद्वारे होणाऱ्या पाण्याच्या कामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होतोय आणि त्यासाठी असं भव्य व्यासपीठ या ठिकाणी साकारण्यात आलंय। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी असणार आहेत राज्याचे पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्यासोबत पंकजा मुंडे या सुद्धा या व्यासपीठावर पाहायला मिळतील। खरं धनंजय मुंडे यांना सुद्धा याचं निमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन असल्यामुळे धनंजय मुंडे या कार्यक्रमाला येत नाहीयेत। तर सुरेश धस यांनी या मागच्या अनेक दिवसापासून या कार्यक्रमाची तयारी केली होती, ज्यासाठी शिंपोरा ते खुंटेपळ पाईपलाईन कामाची पाहणी मुख्यमंत्री स्वतः करतील। त्यानंतर बोगदा कामाचा शुभारंभ या ठिकाणी होईल आणि जवळपास 28,000 हेक्टर जमीन ओलिताखाली ज्या योजनेमुळे येणार आहे त्या खुंटेपळ तलावाच्या योजनेचा शुभारंभ आज होतोय आणि यासाठी तयारी म्हणजे माझ्या डाव्या बाजूला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की मोठ्या प्रमाणामध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघातील लोक या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमाला येण्यासाठी निघतायत। काही वेळाने या कार्यक्रमाला सुरुवात होईल, मात्र बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसापासून जे काही राजकीय सामाजिक वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे, अशा पार्श्वभूमीवरती पंकजा मुंडे आणि त्यांच्या समवेत ज्यावेळी सुरेश धस या व्यासपीठावर असतील त्यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत काय बोलतील, कारण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री हे या बीड जिल्ह्यामध्ये येत आहेत, आष्टी तालुक्यात येत आहेत। तर मुख्यमंत्री यावेळी काय बोलतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंकजा मुंडे यांच्या संदर्भामध्ये सुरेश धस काय बोलतील किंवा सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये काय नेमकी व्यासपीठावर चर्चा होईल हे पाहणं मोठं महत्त्वाचं असणार आहे। गोविंद शेळके, एबीपी माझा, खुंटेपळ तलाव, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा।